नमस्कार, मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। हे बघा, बिल्लू हळूहळू मोठा होत आहे आणि आगाव होत आहे। आज आली आहे सारिका लाईफस्टाईलमध्ये मी फक्त आणि फक्त गप्पा मारायला। आज कोणताही व्हिडिओ घेऊन मी आलेली नाही आहे ना, मी अजून कामाला सुरुवात केलेली आहे। आले आणि बिल्लूवर असं प्रेम केलं, बिल्लूला खाऊ घातलं, बिल्लू खूप खेळला आणि बिल्लू असा जवळ बसतो। त्यामुळं प्राण्यांवर दया करा, प्राण्यांवर दया केला तर आपल्यात हॅपी हार्मोन्स तयार होतात। कधी पण तुमचा घरातला डॉग असू दे, कॅट असू दे, आपण ज्यावेळी त्यांना जवळ घेतो त्यावेळी ते आपल्या अंगातली निगेटिव्ह एनर्जी स्वतः घेतात आणि आपल्याला हॅपी हार्मोन्स देत असतात। तर तसाच बिल्लू आहे। बिल्लू आल्यापासून 4-5 दिवसात इथं खूप छान वाटत आहे। ऑफिसमध्ये तो असा प्रेम करतो, छानपैकी राहतो, खेळतो, खातो, पितो। तर चला आपल्या गप्पांना सुरुवात करूया। आज सारिका लाईफस्टाईलमध्ये फक्त आणि फक्त गप्पा मारायच्या आहेत, का तर माझी एनर्जी आज थोडीशी कमी आहे। अमावस्या आहे, सोमवती, आणि त्रास तेवढा होतो। सगळ्यांना जवळजवळ अमावस्येचा त्रास होत असतो, पण जास्त करून मीन रास किंवा रेकी ज्यांच्याकडे असते त्या लोकांना अमावस्येच्या दिवशी थोडाफार त्रास जास्त होत असतो। तर बाकी काहीतरी व्हिडिओ करण्यापेक्षा आत्ता कमेंट वाचायला वेळ झाला। जवळजवळ सीमाताईंचा वाढदिवस होता, तेव्हापासून कमेंटला उत्तर द्यायला वेळ झाला नव्हता। कमेंट बॉक्स भरभरला होता, एकेका कमेंटवर 71 रिप्लाय होते, कशावर काय होते। तर चला त्याच्याच काही गोष्टी घेऊन आपण थोड्याशा गप्पा मारूया। सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद, तुमचं जे प्रेम आहे माझ्यावर या बाबतीत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद। की आजकाल ना यूट्यूबरला लाखो व्ह्यू मिळतात, लाखोंमध्ये पगार मिळतात, पण ना माझ्याकडे लाखोमध्ये व्ह्यू आहेत, ना माझ्याकडे लाखोमध्ये पगार आहे। हजारामध्ये सुद्धा पगार माझं येणं मुश्किल असतं। ज्यांना माहीत असेल की $1 किती रुपयाचा असतो, त्याप्रमाणे माझे फार तर फार $100 तिन्ही चॅनल मिळून होतात। आणि मला हे सांगायला लाज पण वाटत नाही, का तर ते $100 माझ्यासाठी करोडो रुपयांसारखे असतात। कारण ना कोणाला एवढं प्रेम मिळत ना काही, तेवढं प्रेम माझ्याकडे आहे, तेवढी माणसं माझ्याकडे आहेत। मी म्हणते जगातली सगळ्यात यूट्यूबर मोठी मीच आहे आणि माझे सगळ्यात जास्त व्ह्यू पण आहेत आणि सगळ्यात जास्त सबस्क्रायबर माझेच आहेत, असं मी रोज बाबांना म्हणत असते। कारण माझ्यासाठी जे आहात ना तुम्ही, 2 लाख रोजचे बघणारे 3-4 हजार असू दे, 10,000 15,000पर्यंत आपण धरूया, तर ते सगळे 1-1 करोडोचे ह्याचे आहेत। त्यामुळे मी अरब खरबपती आहे या यूट्यूब चॅनलमध्ये, की तुमच्यासारख्या सर्व मैत्रिणी माझ्यापर्यंत आहेत। आता काही प्रश्नांना उत्तरं देऊया आज गप्पा मारूयामध्ये, की वाईट गोष्टीपासून नको सुरुवात करायला, तिला शेवट ठेवूया आणि चांगल्या गोष्टीपासून आपण सुरुवात करूया। ती म्हणजे की सगळ्यात महत्त्वाची कमेंट सगळ्या मैत्रिणी, म्हणजे गीतानं कमेंट केली आणि त्याला सगळ्यांनी एवढी छान छान उत्तरं देऊन रिस्पॉन्स दिला आहे, तो म्हणजे ताईला कमेंट वाचून त्रास होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्या, म्हणजे ताई आपलं काम व्यवस्थित करू शकेल। तर त्याच्या खाली जेवढे सगळेजण होते त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। की तुम्हाला माझं मन कळतं की थोडंसं जर आपण वाईट कमेंट वाचली तर मन उदास होतं, का तर आपण जर 16 तास 17 तास एखाद्यासाठी देत असू आणि तरी आपल्याला वाईट कमेंट येत असेल तर साहजिक आहे कोणालाही त्रास होणार। आपण एक हाऊस वुमन असतो, त्यावेळी सुद्धा बघा घरात आपण दिवसभर काम करतो आणि त्यावेळी आपल्याला कोणीतरी घरातलं म्हणतो तू घरात बसून करतीस काय, त्यावेळी जो आपल्याला त्रास होतो तोच त्रास सेम इथं होतो ज्यावेळी आपल्याला काहीतरी बोललं जातं। पण त्यांच्या मागं जर एवढी मोठी सेना असेल तर त्या यूट्यूबरला काहीच त्रास होणार नाही। एक कमेंट आपण टाळू शकतो, पण एवढ्या लाखो छान कमेंट असतात त्या आपण मनाशी लावून घेऊ शकतो आणि त्याच्या आनंदामध्ये मी दिवस काढत असते। तसाच आहे आज ना, मी खरं सांगते मी खूप लो फील करते। जशी ऑफिसला आले तसं माझं काही ना काम केले ना काही केले, नुसते हात पाय दुखत आहेत आणि एकदम लो एनर्जी आहे। पण तरी पण मी आत्ता उठले, बाबांचा अंगारा लावला आणि सुरुवात केली। म्हटलं चला बाकी काही नाही तर आपण गप्पा तर चांगल्या मारू शकतो, उपाय नाही सांगू शकत आज तर, किंवा काम सुद्धा मी करणार आहे का नाही हे आज मला माहीत नाही। अमावस्या रेकी तर नसतीच, त्यामुळे काय माहिती काय काम करते का नाही मी ते। तर ही एक कमेंट होती की ताईला कमेंट वाचून त्रास होणार नाही, हे करा।
दुसरा माझा चष्मा. चष्मा हा विषय आता लाईव्हला मस्तपैकी काम करत आहे. जवळच्या सगळ्या मैत्रिणींनी सांगितलंय, ताई खरंच तू इतकं सुंदर काम केलंयस ना की चष्मा काढत जा, हे सुद्धा आपल्याच परिवारानं मला सांगितलं. आणि ते फार सक्सेस झालं काम, की चष्मा न लावल्यामुळे 5 मिनिटं तुमच्याशी बोलायचं, पुन्हा काढायचा, पुन्हा मी कधी लावते तुम्हाला माहीत नसतं. त्याच्यामुळे ज्याला कुणाला वाईट कमेंट करायची असती की त्याला मी लावलेल्या चष्म्याच्या वेळात वाईट कमेंट माझ्यापर्यंत पोचत नाही. किंवा सध्याच्या लाईव्हमध्ये असं झालंय की एकही निगेटिव्ह कमेंट आली नसेल, कारण मी काम पण परफेक्ट करत आहे. मी 3-4 दिवसातनं लाईव्ह करत आहे, पण त्या पहिल्या लाईव्हचं सगळं काम पूर्ण झाल्याशिवाय दुसरा लाईव्ह सुद्धा घेत नाहीये. कारण भरपूर प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडं, भरपूर सारं नवीन आहे, भरपूर सारं तुम्हाला दाखवायचं आहे. पण एक काम पूर्ण झाल्यावरच दुसऱ्याला हात घालायचा असं मी ठरवलेलं आहे. त्यामुळं तर चष्मा अशी मजा झाली की लाईव्हमध्ये ज्यांना काही माझ्याशी सगळ्यांचं काय म्हणणं असतं, ही यूट्यूबच्या ह्याला उत्तर देत नाही, हिला व्हॉट्सअपला आपला नंबर कधी पोचेल तेव्हाच ती उत्तर देणार, तर कुठं तिथं जाऊन काहीतरी करावं लाईव्हमध्ये. तर लाईव्हमध्ये माझा चष्मा इतका, खरोखर एक चष्मा म्हणजे माझे बाबाच झालेले आहेत, की बरोबर मला पॉईंटला सांगतात की जिथं सगळ्या तुमच्या कमेंट असतात मैत्रिणींच्या की चष्मा घाल, आपोआप वर्ण येतो आदेश, चष्मा घाल. तुमच्या छान छान कमेंट वाचते, परत चष्मा काढून ठेवते, परत काय गोंधळ झाला असेल तर चालू असेल परत. त्यामुळं चष्मा हा विषय माझा सध्या लाईव्हला फार सगळ्यांना आवडत आहे, की ताई चष्मा काढत आहे, 2 मिनिटं लावते, त्यामुळे तिचाही मूड जात नाही आणि आपलाही लाईव्ह बघायचा मूड जात नाही. तर मला पण खूप छान वाटतंय तसं करायला, की मलाच कळत नाही काय चाललंय काय नाही. पण त्यामध्ये लाईव्ह हा एक माझा हा व्यवसाय आहे, की साड्या असू दे, क्रिस्टल असू दे, काही असू दे, छोटीशी अशाला मी एक यूट्यूबर आहे, पण सारिका लाईफस्टाईलला हा माझा व्यवसायच आहे, की तो मी इथनं पुढं नेत असते. तर आणि सगळ्यांना माहिती आहे की मला या कशाची आवड नव्हती, मी माझ्या क्रिस्टलमध्ये खुश होते. पण अनुश्रीसाठी हे सगळं करायची सुरुवात केली, तिनं काहीच केलं नाही त्यातलं, पण मी मात्र ह्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं तुमच्यासाठी आणि त्याची आवड निर्माण झाली मला. नाही तर मला नटायची आवड होती, पण साड्या विकणं, कॉस्मेटिक विकणं, ज्वेलरी विकणं हे काही माझ्या डोक्यात नव्हतं. हे तिच्यासाठी होतं, पण तिनं ते करू शकले नाही ती. त्याच्यामुळे ते मी जबाबदारी शेवटी माझी होती, कारण मी भांडवल घातलं होतं आणि मी त्याच्यातनं सुरुवात केली आणि छानपैकी ते चालायला पण लागलं. आणि वर सगळ्यांपेक्षा कमी द्यायचं, सगळ्यांपेक्षा कमी दरात द्यायचं, लाईव्हमध्ये पेमेंट करणाऱ्यांना गिफ्ट द्यायचं वगैरे अनेक विचार मनात येऊन जाऊन या सगळ्या गोष्टीला मी सुरुवात केली आहे. तर एकंदरीत हे जे माझं बिझनेसचं चॅनल आहे, मी ह्याला काही म्हणत नाही की मी बिझनेस करत नाही किंवा काय नाही, असं नाही. हा, मी बिझनेसच करते. सारिका लाईफस्टाईल हे माझ्या बिझनेसचंच चॅनल आहे, कारण मी एक बिझनेस वुमन आहे. यात काही कुणाला पोटात दुखायचं किंवा कशाची काही गरज नाही आहे. आता येऊया आपण एका कमेंटकडं. ते म्हणजे एक कमेंट अजून सगळ्यांना माहिती आहे ताई काय बोलणारे, पण ती अजूनही खाली ठेवूया. दुसरी सांगूया की एक कमेंट अशी आहे की ताई 2 देवांची भक्ती केली किंवा स्वतः साई समर्थ, स्वामी समर्थ आणि बाबा यांची भक्ती केली तर काय होतं. जसं समर्थांचं खूप सारे अध्याय आहेत, खूप साऱ्या सेवा आहेत, तशा बाबांच्या सेवा आहेत का, हा प्रश्न होता. प्रश्न खूप छान होता. बघा, स्वामी समर्थ असतील, बाबा असतील, हे गुरु आहेत, हे देव नाही आहेत, हे गुरु आहेत. आपण त्यांना गुरु म्हणजेच देव म्हणून त्यांना आपण देवत्व दिलेलं आहे. ते मनुष्याच्या रूपात जन्माला आले, मनुष्याच्या रूपात त्यांनी देहत्याग केला, म्हणून ते एक मनुष्य आहेत, म्हणून त्यांना गुरु समजलं जातं. आणि माझ्या मते गुरु हा एकच असतो. ज्यावेळी या देवत्व प्राप्त झालेल्या गुरूंना आपण गुरु मानतो, त्यावेळी गुरु हा एकच असतो असं मी मानते. आपण आई 2 आई मानू शकतो का? दुसरी आई असेल तर ती सावत्रच आई असते, पण एक आई असते जन्म दिलेली, ती एकच आई असते. त्याप्रमाणे गुरु हे एकच असतात. देवत्व रूपी जे गुरु आहेत ते एकच असतात. कोणालाही 2-2 गुरु करायची परवानगी माझ्या माहितीनुसार अजून आपल्या धर्मशास्त्रानं दिलेली नाही. हा, सेवा आपण सगळ्यांची, नमस्कार सगळ्यांना करू शकतो, सगळ्या देवळात जाऊ शकतो, सगळ्यांना सगळं मागू शकतो, सगळं करू शकतो, पण जी गुरुची जागा असते, आता ज्या मनुष्याला गुरु नाही त्या मनुष्याच्या आयुष्याचे धिंडोळे
उडालेले असतात, त्याला काही हे नाही. पण एकाला गुरु मानून त्याच्या आज्ञेप्रमाणे चालणं ह्याला जीवन म्हणतात आणि यालाच गुरु म्हणतात. म्हणून 2 देवांची भक्ती तुम्ही करू शकता, पण 2 गुरूंची भक्ती तुम्ही करू शकत नाही. भक्ती करू शकता पण मानू शकत नाही. हा, तुमच्या शेजारी साईबाबांचं देऊळ आहे, तुमच्या उजव्या हाताला साईबाबांचं देऊळ आहे, तुमच्या डाव्या हाताला स्वामी समर्थांचं देऊळ आहे. दोन्हीकडच्या आरत्या एक अर्धा तासानं असतात. तुम्ही बाबांच्या आरतीला जाऊ शकता आणि तुम्ही स्वामी समर्थांच्या आरतीला जाऊ शकता. इथं काहीच दुमत नाहीये. पण आत्म जे आपण आत्म्यापासनं आजपासनं तुम्ही माझे गुरु आहात हे जिथं आपण दीक्षा घेतो त्यावेळी मात्र त्या गुरूंचं करून दुसऱ्या गुरूंचं पण करणं, इथं त्या गुरूंचा अपमान होतो. म्हणून कितीही देवांची पूजा करायला, कितीही देवांची भक्ती करायला आपल्याला नाही. कारण आपला एकच हिंदू धर्म असा आहे की त्याच्यामध्ये एवढे सारे देव आहेत. नाही तर बाकी सगळ्या धर्मांना एकच देव आहेत. त्यामुळे सगळ्या देवांची भक्ती करा. आपला प्रत्येक देव प्रत्येक वेगळ्या ह्याच्यासाठी बनवलेला आहे. जसे राधाकृष्ण आहेत ते प्रेमासाठीच आहेत, की प्रेमाचं प्रतीक आहेत, की प्रेम किती महत्वाचं आहे या गोष्टीचं ते प्रतीक आहे. जसे महादेव आहेत की ते देवांचे देव आहेत, महादेव आहेत, त्यांचं काय आहे. जसे कालभैरव आहेत, जसे शनी आहे. म्हणजे प्रत्येक देवी आहेत, सगळे आपली कुलदेवी आहे, कुलदैवत आहे, खंडेराय आहे. हे सगळे देव आहेत आणि ज्याच्या त्याच्या कुलाचाराप्रमाणे त्याची भक्ती आपण करू शकतो. पण माणूस रूपी जन्म घेतल्यावरचे जे गुरु मानतो आपण, ते गुरु मात्र माणसाचे एकच असावेत. आता दुसरी माहिती विचारली की मग बाबांचं काय असतं, ती सेवा आम्ही करू शकतो. मी खूप वेळा सांगितलं आहे की बाबांचा एकच नियम आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, शिर्डीला या, 1 पायरी चढा, 10 वचनं रोज बोला, बाकी माझं काही करू नका. कुठं बाबांचं एक साई समर्थ म्हणजे साईंचं चरित्र नावाचं पुस्तक आहे, मोठं, एक छोटं आहे. पण त्यात कुठेही लिहिलेलं नाही की ह्याचे तुम्ही 5 अध्याय करा, ह्याचे 10 अध्याय करा किंवा काही नाही. बाबांचं एक मात्र आहे, तुम्ही शिर्डीला या, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचं दुःख जेव्हा तुम्ही मला सांगाल ते मी आज नाही उद्या तुमचं कमी करणार आहे. मी तुमची परीक्षा घेत आहे, यातनं पास व्हा, मी तुम्हाला बरोबर सगळं करतो. पण 1 पायरी शिर्डीची चढा, विश्वास ठेवा आणि सर्व त्यांच्यावर सोडून द्या. ते आजही जिवंत आहेत, उद्याही जिवंत आहेत आणि ते माझं चांगलं करणार आहेत. ही वचन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. हीच बाबांची सेवा आहे. सगळ्यात मोठी साईबाबांची सेवा ही आहे की तुम्ही शिर्डीला जा. पहिल्या वचनामध्येच त्यांच्या सांगितलेलं आहे की जो शिर्डी आएगा आफत दूर भगाएगा. म्हणजे एक त्यांचं महत्वाचं आहे, ती 11 वचनं ती ना कोणत्या गुरूंनी दिलेली आहेत, ना कोणत्या देवांनी दिलेली आहेत, तर ती 11 वचनं रोज वाचा. तुम्हाला हवं तर तुम्ही नामस्मरण करा. पण एक आहे, 2च गोष्टी त्यांच्या आहेत सांगण्यामध्ये. 11 वचनं रोज बोला आणि 1 शिर्डीला या आणि मला सगळी दुःख सांगा. एकदा जर तुम्ही शिर्डीची पायरी चढली तर तुमच्या आयुष्यातनं दुःख नाहीशी होतील किंवा तुमच्या परीक्षांची वेळ असेल तिथं मी तुमच्या पाठीशी सक्षमपणे उभा आहे या आशीर्वादामध्ये. हे आहे त्या प्रश्नाचं उत्तर ज्याचं बऱ्याच जणांनी मागितलं होतं. चला आता थोडंसं येऊया गमतीकडं येऊया की एक कमेंट होती, ताई व्हिडिओमध्ये गोड गोड बोलती आणि व्हॉट्सअपला रिप्लाय देत नाही. का वाईट आहे मी गोड गोड बोलणं? म्हणजे मी चिडणं चांगलं आहे का गोड गोड बोलणं चांगलं आहे? अरे जे गोड बोलतं ना त्याची माती सुद्धा खपते. जे गोड बोलतं ना त्याच्यापाशी कुत्री मांजरी सुद्धा येऊन बसतात. जे गोड बोलतं ना ते जगात सगळ्यांना प्रिय असतं. जे गोड बोलतं ना त्याची दुनिया गोड असते, त्याचा संसार गोड असतो, त्याचं आयुष्य गोड असतं. मग गोड बोलणं काय वाईट आहे? मी 2 मिनिटं तुमच्याशी गोड बोलले तर चांगलंच आहे ना. कडू बोलायला पण तोंडच उघडायचंय आणि गोड बोलायला पण तोंडच उघडायचंय, तर गोड बोललं तर काय वाईट आहे? दुसरी गोष्ट, महिना झाला तरी सुद्धा आमचे मेसेज बघत नाही का? तर तुम्ही हाय करून नंबरवरती घेत नसाल किंवा युनिव्हर्सलाच तुम्हाला माझ्यापर्यंत येऊ द्यायचं नाहीये. तुमचं चांगलं व्हायची अजून वेळच आलेली नाहीये म्हणून मी तुमचा मेसेज बघत नाही. सरळ गोष्ट आहे. त्याच्यात नवीन मैत्रिणी बऱ्याच आल्यात. सुनीता पाटील आहे, अनिता आहे,
या सगळ्यांनी मस्त फर्स्ट क्लास उत्तरं त्या कमेंटला आणि दिलेली आहेत. त्यातला एक मला फार कमेंट आवडली, ते म्हणजे दादा तुमचा केतू बिघडलेला असावा त्यामुळं तुम्ही आमच्या ताईला असं बोलायला आलात. तर म्हणजे किती तुम्ही चाणाक्षपणे माझे व्हिडिओ आहेत, तो माणूस जाऊ दे कोण दादा ताई कोण असेल ते, पण ही कमेंट जिनं केलेली आहे की बहुत करून दादा तुमचा केतू बिघडलेला असावा म्हणून तुम्ही, तर तुम्ही मला केतू कधी बिघडतो जेव्हा आपण गॉसिप करतो, जेव्हा आपण लोकांना नावं ठेवत असतो तेव्हा केतू आपला बिघडतो. पण मला ह्याचा अभिमान आहे, ज्या सगळ्या कमेंट्स खाली आहेत त्या सगळ्याचा अभिमान आहे मला की किती व्हिडिओ माझा माहिती म्हणजे मनपूर्वक ऐकता तुम्ही की ताईनं सांगितलंय की केतू बिघडतो, असं गुरूंना बोलल्यावर गुरु बिघडतो, हे तुम्ही त्या माणसाला समजावून सांगताय. त्याची तेवढी कुवत नाहीये म्हणून तो तशी कमेंट करत असेल. पण ते जे खालचे सगळे एकूण एक मेसेज मी आत्ता वाचले तर ते मेसेज एवढे प्रेमपूर्वक आहेत की त्यानं खरं तर तिथनं स्वतःच जायला हवं होतं. निर्लज्ज असेल म्हणून अजून तो तिथं थांबलाय, नाहीतर एखादं जर थोडं जरी शहाणा असतं तर स्वतःची कमेंट स्वतः घालून टाकली असती. दुसरी गोष्ट गप्पांच्या ह्याच्यात मी तुम्हाला हे पण सांगते की मी तुमच्यापर्यंत नाही पोचते हे मला लाख वेळा मान्य आहे, पण मी व्हिडिओत गोड बोलते आणि नंतर तुमच्याकडे दुर्लक्ष करते ही गोष्ट मला मान्य नाही. मला माझ्या मैत्रिणी, मला माझे प्रत्येक व्ह्यूवर तेवढेच प्रिय आहेत जेवढे मला बाबा प्रिय आहेत. की मी बाबांच्या जागीच तुम्हाला सगळ्यांना मानत असते, कारण तुम्ही आहात म्हणून मी आहे. की बाबांना तुम्हाला काही सांग, कुणाला ना कुणाला ही जागा घ्यावी लागती. ईश्वर नाही येऊ शकत म्हणून आई तयार केली, आई नाही येऊ शकत म्हणून गुरु तयार केले, गुरु नाही येऊ शकत म्हणून ताई तयार केली. असं कुणी ना कुणी, आता माझ्या जीवनात कुणीतरी कुणाला तरी मी बाबा मानत असेल, कुणाला तरी अजून कोणच्या तोंडातनं वाक्य निघालं तर मी म्हणत असेल हे बाबांचं वाक्य, हे माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या व्यक्तीला दिलं होतं म्हणून ते माझ्यासाठी बाबांचं मानत, असं मी म्हणू शकते. तर हे लक्षात ठेवा की मी तुमच्यापर्यंत पोचायला तुमचं पण प्रारब्ध पाहिजे आणि मला पण आज्ञा पाहिजे, त्यावेळी मी तुमच्यापाशी पोचणार. खरोखर कमेंट करून सांगा कितीतरी जणींच्या बाबतीत हे घडतं. आत्ता पैसे टाकले, आत्ता त्यांचा पत्ता टाकून व्हायच्या आधी मी त्यांच्यापर्यंत पोचले. हे ज्यांच्या ज्यांच्या बाबतीत घडलंय ना त्या सगळ्यांनी कमेंट करा हो आमच्या बाबतीत घडलेलं आहे. कधी कधी दुसऱ्या तिसऱ्या मेसेजला पण मी तुमच्यापाशी पोचते. का? तुमची पुण्याई तेवढी असती, तुमचे आत्मे तेवढे चांगले असतात ताईपर्यंत पोचायला. मी काय सांगत असते, तुम्ही युनिव्हर्सला सांगा ताईनं आज आमचा मेसेज वाचला पाहिजे, थकू नका, दमू नका, हाय करून नंबरवरती घ्या, 2000 होऊ दे, 1 सेकंद माझे जोडे खा, काही बिघडत नाही, आपण आईचे पण खातो. मी फक्त मी काय जोडे देते तुम्हाला, अरे बाबांनो 2000 हाय झाले, जरा थांबला तर मला तुमचा प्रश्न कळेल, एवढंच मी बोलत असते. आणि जर माझं खूप हाय बघून डोकं दुखलं तर थोडीशी ओरडत असते. ही माया असते, हे प्रेम असते, हे समजून घेतात ते सगळे माझेच आहेत. ही एक गोष्ट. दुसरी की पहिल्यांदा फक्त गीता असायची की माझ्या कमेंटला पाठिंब्यानं उभी राहायची लगेच कोणी वाईट कमेंट केली तर, पण आता अनिता आहे, सुनीता पाटील आहे, नीलम आहे, सीमाताई आहेतच आणि अशा अनेक जणी आहेत की मला त्यांनी त्याला सांगितलं होतं, जे कोणी असेल XYZ त्यांना सांगितलं होतं. गीता आणि यूट्यूब माझं, निम्म यूट्यूब माझं गीताच्या हातात आहे असं म्हटलं तरी चालेल. की ती एवढी मला मार्गदर्शन करते आणि एवढी मला त्याच्या जोडीला आता नीलम आलेली आहे. मध्ये एक गोष्ट अशी विचित्र घडली, पण मला नीलम आणि ही त्या हरप्रीत सिंग ताईंचं एक काही कळत नाही आपल्याला कुठला आयडी आहे नक्की, त्यांच्या ऑर्डर्स आहेत त्यावेळेस मला त्यांचं नाव कळेल, पण त्या एक ताई नीलम आणि गीता या सगळ्यांनी त्या अडचणीतनं मला एवढ्या व्यवस्थितरित्या बाहेर पाडलं की म्हणजे खरोखर त्याच माझ्यासाठी त्यावेळी बाबांसारख्या उभ्या होत्या. आणि जे मला कळत नव्हतं मी काय करू ते त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केलं. वेळोवेळी या लोकांचं मला योग्य मार्गदर्शन असतं, त्याच्यावर मी विचार करते आणि मग काही वेळा काही गोष्टी मी बोलत असते, एकदम बोलत नसते. तर ह्या सगळ्या गोडगोड तुम्ही मैत्रिणी या अशाच कायम राहू देत, ह्याच्या चौपट वाढू दे ना, व्ह्यू वाढू देत, कमेंट वाढू देत, बस बास, मला बाकी काही नकोय. परमेश्वरानं खरोखर मला काहीच कमी केलेलं नाहीये. मी अनेक वेळा सांगितले की दृष्ट लागेल या गोष्टीला, पण
खूप वेळा मी सांगितले, मी खूप सुखी आहे माझ्या संसारामध्ये, माझं सगळं झालेलं आहे. एक इच्छा होती की माझं ऑफिस असावं, मी खुर्चीत बसलेली असावे आणि बाबा माझ्या मागं असावेत. तर त्या दिवशी तुम्ही लोकांनी, लाखो जणांनी युनिव्हर्सलाही प्रार्थना केली की ताईची इच्छा पूर्ण व्हावी आणि ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आता जीवनामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या आहेत आणि त्या सुद्धा मी सोडून दिलेल्या आहेत. म्हणजे ज्या तर जाऊ दे, त्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत कारण त्या गोष्टी दुःख देतात आपल्याला. म्हणून दुसरी गोष्ट की आपला हळदी कुंकू हे खूप जोराशोरात होणारच आहे आणि प्रत्येकाचे मी मेसेज शोधू शकत नाही किंवा प्रत्येकाचे पत्ते शोधू शकत नाही. त्यामुळं मग मी ती तशी तारीख धरते दरवेळी. आणि यावेळी करावं नाही करावं या जरा जास्त गोष्टी होत्या कारण पोटली पण मी खूप स्वस्त दरात दिली होती आणि त्यावेळी पण गिफ्ट दिले होते. त्यामुळे थोडीशी माझी पण चणचण होती. पण काय माहिती, बाबा आहेत सगळं देणार. तर बाबांनी सगळी माझी सोय केली व्यवस्थित की चल तुझ्या कितीही सौभाग्यवती महिला असू देत, प्रत्येकाला हळदी कुंकाचा मान आणि वाण आणि तिळगुळ हे तुझ्यापासून गेलंच पाहिजे. म्हणून मी परवाचा लाईव्ह केला. यापुढं लाईव्ह खरेदीमधल्या सगळ्यांना हळदी कुंकू वाण आणि हे मिळणार. वाणामध्ये मी आपल्या परिवारातील एक जण गरीब व्यावसायिक आहेत, त्या स्वतः मोत्याच्या नेकलेस बनवतात आणि बऱ्याच व्हरायटी अशा ते बनवतात आणि देतात. मग मी त्यांच्याकडे आपलं हे दिलं की बाबा ताई मला 10,000 असे नेकलेस आणि कानातले पाहिजेत, ते मला वाण द्यायचं आहे आपल्या सगळ्या मैत्रिणींना. ताई हो म्हटल्या आणि 1-2 तारखेपर्यंत तुझ्यापाशी एवढी मोठी माझी ऑर्डर आहे पण पोचवते म्हटल्या. आणि मग मी तिथनं हळदी कुंकाला सुरुवात करणार आहे. हळदी कुंकू तिळगुळ माझं तुमच्यापर्यंत जेवढ्या जणांना जेवढे आपले लाईव्ह होतील तेवढ्या सगळ्या लाईव्हमध्ये खरेदी करणाऱ्या प्रत्येकाचे पत्ते पटकन मला मिळतात. म्हणून मग मी त्या सगळ्यांना हळदी कुंकू देणार आहे. परवांचा साड्यांचा लाईव्ह सुद्धा खूप सुंदर झाला. अनेक व्हॉट्सअपला कमेंट होत्या ताई 2च दिवस थांब, व्हिडिओ राहू दे, आम्हाला पैसे पे करायचे. पण व्हिडिओ जर गेला तर आम्ही नाही पे करू शकणार, म्हणून 2 दिवस व्हिडिओ ठेवू. म्हणून मी व्हिडिओ अजूनही ठेवलाय कारण त्यांना साड्या घ्यायच्या आहेत. तर या गोष्टी समजुतीच्या असतात. मी बोलते की लाईव्ह संपला, विषय संपला, पण तरी पण मी समजावून घेत असते आणि ठेवत असते. तशाच तुम्ही पण समजावून घेत असता. काही निघतात आपल्यातल्या, पण मग मी त्यांना ब्लॉक करत असते आणि त्यांना सांगत असते 42 दिवस माझ्याशी काही संबंध ठेवू नका, म्हणजे मग मी तुमचा ब्लॉक काढेल. कारण रेकीमध्ये हे मान्य नाही म्हणून. मग कधी रावणे 390 जण ब्लॉक आहेत, किती काढू? रोज 4-5 मी ब्लॉक काढतच आहे. पण काही लोक अशी आहेत बघा, ब्लॉक काढणारी सुद्धा. ब्लॉक काढला, 2 मिनिटं थँक्यू हाय बाय करायचं आणि 1-4 दिवसानं स्वतःची जी पटरी होती त्याच्यावरच यायचं आणि परत ब्लॉक व्हायचं. अशी सुद्धा लोक आहेत आपल्याकडं. तर 23 मिनिटं झाले. माझ्या तर काही गप्पा थांबायच्या नाहीत आणि तुमच्याशी गप्पा मारून थोडासा मूड पण माझा फ्रेश झालेला आहे. तर तब्येत पण थोडीशी ठीक वाटत आहे कारण आत्ताच मेडिसिन खाल्लं होतं. तर करूया कामाला सुरुवात. पण हेच बघा, एवढे मुद्दे मी घेऊन आले होते तुमच्या पुढे. तुमच्या कमेंटला उत्तर द्यायला जरी वेळ नसेल तर एका देवाची भक्ती करावी का ना करावी, 2 गुरूंची भक्ती करावी का ना करावी, हे जे शास्त्र सांगतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ताईला कमेंट वाचून त्रास होईल असं काही करू नका. ह्याच्या खाली जेवढ्या कमेंट आल्या त्या प्रत्येकीचे खूप 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 आभार. आणि मी ना असेच कष्ट तुमचे वाया नाही जाऊ देणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे एक कमेंट वाईट आली आणि जर त्याला 17 उत्तरं आली रोकठोक माझ्यासारखीच बोलणारी, माझ्याच एनर्जी माझ्याकडे फक्त अट्रॅक्ट होतात, दुसऱ्या कोणत्याही होत नाही. तर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तींशी माझं जुळत नाही. ज्या माझ्यासारख्या आहेत, ज्या माझ्यावर मनापासून प्रेम करतात त्यांचंच माझं पटतं. हे अनेक जणींनी अनुभव घेतला असेल आजपर्यंत. त्याच एनर्जी माझ्याकडे अट्रॅक्ट होतात, बाकी कोणत्याही नाही. त्याचप्रमाणे चष्मा झाला सांगून मी 4 मुद्दे बघा, साडीच्याच आपल्या ह्याच्यावर 4 मुद्दे लिहून ठेवले होते आता की
कमेंट वाचता वाचता मला मूड आला एकदम की चला गप्पांचा व्हिडिओ करावा, कारण आज लाईव्ह पण नाही, दुसरे कुठले व्हिडिओ करायचा मूड नाही, तर चला गप्पांचा करूया म्हणून. तर त्या गोडगोड बोलणाऱ्या कोण जो असेल त्याला आता चांगलंच कळलं असेल किंवा तो आता जास्त कमेंट करेल, तर त्या कमेंटकडे आता कोणी लक्ष देऊ नका, मीच त्याला ब्लॉक करून टाकेल. दादा तुमचा केतू बिघडला असेल ह्याच्यावर तर मला म्हणजे प्रचंड खुश आहे जे कोणी लिहिलं त्याच्यावर की माझं ज्ञान सार्थक झालं. ते कुणाला का तुम्ही बोलन ना, पण तुम्ही एवढं नीट ऐकलेलं आहे की असं करणाऱ्यांचा केतू खराब होतो, हे मला प्रचंड आवडली ही कमेंट. आणि किंवा व्ह्यू मिळावेत म्हणून त्याच्यावर पण उत्तर दिले. हा मला आठवलं की हे सगळं व्ह्यू मिळावेत म्हणून चालतं, तर ह्याच्यावर पण छान कुणीतरी उत्तर दिले. 3-4 हजार व्ह्यू मध्ये ताई काय कमवत असेल, तर खरोखर आहे त्यांचं की ज्यांनी कोणी हे लिहिलंय की नाही 3-4 हजार व्ह्यू मध्ये ताई काय कमवत असेल, तर सॅल्यूट आहे ताई तुम्हाला की तुम्हाला नक्की माहित आहे की डॉलरची किंमत काय आहे आणि 3-4 हजार मध्ये काय डॉलर मिळत असतील किंवा किती महिन्यानं माझा पगार होत असेल हेही तुम्हाला माहीत झालेलं आहे. त्यामुळे व्ह्यू साठी काही करायचं हे आपल्या डोक्यात नाही, कारण माझे जेवढे आहेत त्यात मी खुश आहे, कारण ते प्रत्येक जण माझ्यासाठी बाबा आहेत. प्रत्येक जण माझ्यासाठी बाबा आहेत, कारण त्या आहेत म्हणून मी आहे. जसं बाबा आहेत म्हणून मी आहे तसंच तुम्ही आहात म्हणून मी आहे. त्यामुळे मी कधीच म्हणणार नाही की माझे 3-4 हजार व्ह्यू असतात तर माझे 3-4 अरब खरब असतात, त्याला संख्याच नाही, अगणित आभाळा एवढे हे सगळे माझे व्ह्यूअर आहेत असंच मी मानते. मला फक्त प्रेम हवंय, मला फक्त छान छान कमेंट्स हव्या आहेत, एवढंच मला हवंय, बाकी मला काहीही नकोय. तर अशीच एकी, अजून एक गोष्ट की अशीच एकी राहू दे. आज लाईव्ह साठी तुम्ही एवढ्या मला हे करता, पण लाईव्ह मध्ये काही खरेदी करण्यापेक्षा सुद्धा आपण ज्या तुम्ही मैत्रिणी एकमेकीशी गप्पा मारता त्याच्यातनं तुमच्या गावातल्या जवळच्या मैत्रिणी तुम्हाला भेटतात. तिथून एक मैत्री सांगते तुम्हाला मी, एक 40शी पासून लहानपणी भरपूर साऱ्या मैत्रिणी शाळेमध्ये आपल्याला असतात आणि तिथून ज्या मैत्रिणी आपल्या तुटतात, जे संसारात आपण गुंततो, तिथनं मैत्रीची गरज भासते आपल्याला. जेव्हा आपली मुलं मोठी होतात, आपल्यापासून लांब जातात, त्यावेळी आपल्याला एकटेपणा भासतो, कारण त्यावेळी पतीच्या ह्याच्यात गुंतलेले असतात कामात, मुलं आपल्याकडं त्यांच्या कामात किंवा त्यांच्या शिक्षणात गुंतलेली असतात आणि आपण एकटं पडतो. त्यावेळी खरोखर आपल्याला मैत्रिणीची गरज असते आणि ती गरज भागवणारच चॅनल आहे छोटीशी असा एस ज्योतिष कट्टा आणि सारिका लाईफस्टाईल, कारण आपल्या लाईव्ह सारखी मैत्री कधी कोणाची होणार नाही एवढं, कारण इतक्या मैत्री झाल्या, तेवढ्या गोड बोलता. आज साधा सीमाताईंचा वाढदिवस बघा किंवा अजून कोणाचे वाढदिवस येऊ देत, मला माहिती पडू देत वाढदिवस आहे, माझी वैशू प्रत्येकाला तिच्या गोड आवाजात शुभेच्छा द्यायला तयार आहे आणि परत परत तिचं रेकॉर्डिंग ऐकायला सुद्धा. सीमाताई एवढ्या खुश झाल्या की आयुष्यातला पहिला माझा वाढदिवस असा आहे की मला एवढ्या साऱ्या कमेंट्स आल्या. गीताच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा हेच झालं होतं, गीतानं सुद्धा हेच सांगितलं की आज माझा पहिला वाढदिवस आहे की मला एवढ्या साऱ्यांनी आशीर्वाद दिले. माझा सुद्धा वाढदिवस तसाच असतो की एवढे सगळेजण मला पहिल्यांदा आशीर्वाद देत असतात किंवा मला हॅपी बर्थडे म्हणत असतात. म्हणजे हेच पाहिजे. कुटुंब म्हणजे काय, ज्यांना कळतच नाही ना कुटुंब म्हणजे काय, तर ती माणसं मूर्ख असतात, पण ज्यांना कळतं कुटुंब म्हणजे काय ती माणसं तुमच्या माझ्यासारखी असतात. त्याच प्रकारे एक जवळजवळ आपल्या 15-20 ताई आहेत. आता सगळ्यांनी मला त्याच्यावर रिप्लाय द्या काय करू ते, कारण मी सध्या नात्यावर काही बोलायला गेले ना तर वाईट कमेंट येतात आणि ती नाती माझ्यावरच येऊन थोपली जातात की काही असलं तरी तू हे सुनेत्राताईला बोलतीस का, आणि तू हे अनुश्रीला बोलतीस का, आणि तू हे दाजींना बोलती का, आणि तू हे असल्या कमेंट येतात आणि मला मग ते आवडत नाही तसल्या कमेंट आलेल्या. पण आत्ता जो विषय माझ्या लाईफमध्ये नाहीये म्हणजे भाऊ, मला भाऊ नाहीये, पण खूप जणी अशा आहेत की त्यांनी भावांसाठी एवढं केलं, माझे पुन्हा डोळे पाणवत आहेत या गोष्टीसाठी की अशा बऱ्याच ताई आपल्याकडे आहेत की ज्यांनी भावांसाठी आपलं उभं जीवन वाहिलं आणि त्यांना आज भाऊ विचारत नाहीत. त्यावेळी त्यांची काय परिस्थिती असेल, त्या लोकांना, त्या ताईंना जर मुलबाळ नसेल आणि आपल्या बहिणी भावंडांनाच त्यांनी मुलं मानून त्यांच्यासाठी मोठा हुस तर सगळं केलं असेल आणि त्याच्यानंतर ते भाऊ भाऊजे त्यांना विचारत नसतील,
तर काय केलं पाहिजे, या दुःखातनं कसं बाहेर आलं पाहिजे, ह्याच्यावर मी व्हिडिओ करू का, ह्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला येस नो सांगा. म्हणजे आपल्या परिवारातल्या बऱ्याच अशा ताई आहेत, त्यांचा हा विषय आहे. मग ते सासू सासरे असतील, भाऊ असतील, नंदा असतील, सुना असतील, आई वडील असतील, बहिणी असतील, अशा सगळ्या नात्यांमधल्या असे व्हिडिओ, म्हणजे असे व्हिडिओ कर म्हणून खूप साऱ्या रिक्वेस्ट व्हॉट्सअपला पण आहेत की ताई आमच्या बाबतीत असं असं झालंय आणि बाकीच्यांच्या बाबतीत होऊ नये. म्हणजे किती जीव लावावा आपण आपल्या मुलांना, किती जीव लावावा भावांना, किती जीव लावावा भावजयांना, कोण पलटतात नाती, काय करावं नात्यासाठी, उपाय नाही सांगत, एक मोटिवेशनल व्हिडिओ कर, सगळ्यांना सावध कर, अशा फार साऱ्या कमेंट्स आहेत. फार साऱ्या मैत्रिणी आपल्या दुःखी आहेत. तर या विषयावर मी व्हिडिओ करू का, याच्यासाठी मला आज सगळ्यांनी भरभरून उत्तरं द्या. म्हणजे ज्यावेळी सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह नसेल त्यावेळी मधनं मी हे व्हिडिओ तुम्हाला टाकेल की नात्यांपासून सावध कसं राहायचं, किंवा कुणाला किती जीव लावायचा म्हणजे पुढे जाऊन आपल्याला पश्चाताप होत नाही. आणि आता पश्चातापानं तुम्ही फार डिप्रेशनमध्ये गेला आहात तर त्यातनं बाहेर तुम्ही कसे याल, या गोष्टी संदर्भातलं ज्ञान जर प्रत्येकाला हवं असेल तर सगळ्यांनी येस म्हणून कमेंट करा. जे दुःखी असतील, ज्यांना असं घडलेलं आहे नात्यांपासनं, त्या सगळ्यांनी येस कमेंट करा. म्हणजे मग मध्ये मध्ये सारिका लाईफस्टाईलला जेव्हा लाईव्ह नसतो त्यावेळी आपण व्हिडिओ करूया. 99ची ऑफर, चंद्रकोरची ऑफर, शिवशाहीची ऑफर लवकरच मी घेऊन येणार आहे. 99 असेल, आपले क्रीम साबण असतील. फक्त सांगणार नाही आहे आधी मी, कारण सांगून खूप गोळ होतो. सांगणार नाही ताई, 2 वाजता येईल किंवा 1:30 वाजता तुम्हाला स्टेटसला सांगितलं जाईल की आज या गोष्टीचा लाईव्ह आहे. मग 99ची ऑफर नसेल चुकवायची तर जेव्हा जेव्हा मी येत आहे ऑन ह्याला लाईव्हला त्यावेळी बघायला विसरू नका. म्हणजे 99ची ऑफर मागच्यासारखी हातातनं जाणार नाही. खूप साऱ्या ऑफर आणि खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या मला ऑफरमध्ये काढायच्या आहेत किंवा तुम्हाला दाखवायच्या आहेत. पण ते माझ्या मनात जेव्हा येतं किंवा जेव्हा मला आज्ञा देतात त्यावेळी मी ती वस्तू घेऊन येत असते. की सारिकाच लाईफस्टाईलला मी आठवड्यातनं 2दा लाईव्ह येईल किंवा 3दा येईल, पण ते बघायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला कमी किमतीमध्ये वस्तू मिळतील. आता माझा व्यवसाय आहे मी हा बिझनेसच करते, सारिका लाईफस्टाईलला बिझनेस करते. त्याच्यात काही लाजण्यासारखं काही नाही. काय पैसा कमवताना कशाला लाजायचंय, खायला लाजतो का आपण, 2 टाइम खायला लागतं, पैसा कमवायला लागतो. तसं माझं हे सारिका लाईफस्टाईलचा एक बिझनेस हा पैसा कमवायचं साधन आहे. आणि माझ्या जीवावर आणखीन 100 जण पैसा कमवतात. आज जे कोणी माझे डीलर असतील ते एकेकाळी बसून होते की त्यांना कळत नव्हतं की आपल्या जीवनात आपण काय करावं. पण मी त्यांच्याकडनं जेव्हा खरेदी करायला लागले त्यावेळी त्यांचं जीवन पालटून गेलं. आज त्या 4 भावांनी 4 कारखाने घातले आहेत आणि 4मधून आपल्याला सामान पुरवतात. त्यांच्याकडे आज लाखो ऑर्डर होतात, पण ताईची ऑर्डर नाहीये हे त्यांना सहन होत नाही. किती लाखो ऑर्डर, ताई तुझं काय ते सांगा मला, कारण आज आम्ही आहोत ते तुझ्यामुळं आहोत. किंवा आपल्या विविध मैत्रिणी आता त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या शहरामध्ये आपल्या एंजल ब्युटीचे प्रोडक्ट्स, आपल्या साड्या, आपल्या पर्स याची विक्री करत आहेत. तर ते सुद्धा आपल्या जीवावर जगत आहेत. म्हणजे असं की जरी मी बिझनेस करत असेल तरी मला त्याचा फारसा उपयोग नसतो, तर तो सगळ्यांना व्हावा. कारण दर सगळ्यांना माहिती आहेत, असे दर कुठं नाहीत असा माल कुठं नाही. तर आणि त्यातनंही तुम्हाला मी मागं पण सांगितलं, दान हे गुप्तदान असतं. पण मी दर महिन्याला शिर्डीला जाते आणि मला ज्यात काही मिळतं त्यातला जो त्यांचा हिस्सा आहे तो त्यांना देऊन येते. कारण मी हेच त्यांना मागितलं आहे की सगळ्यांना अन्न, वस्त्र, निवारा, लक्झरी लाईफ, पैसा, दुःख नको, प्रत्येकाची शिक्षण पूर्ण होऊ देत, चांगल्या नोकऱ्या लागू देत आणि मुलांना, आई वडिलांना शेवटपर्यंत विचारू दे. ही छोटीशी आशा सर्व जगाची आहे. प्रत्येकाची ही छोटीशी आशा आहे की याप्रमाणे आमचं लाईफ असावं. तेच मी बाबांना सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी छोटीशी आशा या नावावर अन्नदानासाठी आपण त्यांना काही ना काहीतरी दर महिन्याला देत असतो. आणि तेवढे आशीर्वाद माझ्याकडचे 10 रुपयाची जरी खरेदी असेल
तरी सुद्धा त्यातले 2 रुपये हे बाबांसाठी असतात किंवा तिथल्या अन्नदानासाठी आणि तिथल्या औषधदानासाठी असतात. मी इमारतीसाठी कधी दान करत नाही, तर औषध उपचार आणि जेवण या गोष्टीसाठीच दान करते. त्या सगळ्यात तुमची भागीदारी आहे, त्याचं पुण्य तुम्हाला पण मिळत आहे, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. कारण सगळ्यांना माहिती आहे की मला एकुलता एक मुलगा आहे, घर आहे, गाडी आहे, सगळं आहे जीवनामध्ये, काय नाहीये माझ्याकडे, सगळं आहे. जे राहिलेलं आयुष्य आहे हे छोटीशी आशासाठी आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे या गोष्टीला साथ देत जा, या बिझनेसला साथ देत जा. अजूनही तुम्ही अजून भरपूर झाले, आता 15-20 जणी अगदी लिपस्टिकी, पावडरी, फेशियल किट असू दे, साड्या असू दे, सगळं आपल्याकडनं ठेवून विकत आहेत. तसं तुम्हालाही हवं असेल, कोणालाही इच्छा असेल थोडक्यातनं व्यवसाय चालू करायची, तर कधीही सांगा. होलसेल भावामध्ये पर्स, होलसेल भावामध्ये साड्या, लिपस्टिक, कॉस्मेटिक सगळं काही तुम्हाला मिळणार आहे. फक्त एंजल ब्युटीचे प्रोडक्ट्स जर तुम्हाला विकायचे असतील तर ती ब्रँड माझीच राहणार आहे. त्या ब्रँडला मी तुम्हाला तुमचं लेबल नाही लावू देणार, का तर ही चेहऱ्यावरची सौंदर्याचं जे आहे ती जबाबदारी माझी आहे की ते कुठंतरी तुम्ही त्यात काहीतरी भेसळ करावी आणि मग ते तुमचं नाव जावं. त्यापेक्षा हा ब्रँड माझा आहे, सरकार मान्य झालेला आहे, त्यामुळं त्याच्यावर फक्त एंजल ब्युटीचं स्टिकर राहील. ते घेऊन तुम्ही कितीलाही विक्री करू शकता. कारण आपली 5-in-1 क्रीम, आपली नाईट क्रीम, आपली विंटर क्रीम अगदी अफलातून आहे. मोठ्या मोठ्या 600-700 रुपयाच्या क्रीमला सुद्धा क्रीम माग सारत आहेत आपल्या, एवढ्या आहेत. त्याचप्रमाणे बाकीचे प्रोडक्ट सुद्धा, मालिओ सुद्धा काय, आपण जॅपनीज ब्युटी ठेवले, कोरियन ब्युटी ठेवली आहे, पण हा मालिओ जो आपण लहानपणापासून वापरतो हा सुद्धा चायनीज ब्युटीच आहे. फक्त हा दरामध्ये कमी आहे आणि त्यांच्याकडेच जे प्रोडक्ट्स तयार, हे सुद्धा तिथेच तयार होतं. मालिओची आता हा जो आपला आहे मी वापरते, इतका चेहऱ्यावर आज मूड नाही त्यामुळे आज काही लावलं नाही, पण इतका चेहऱ्यावर ग्लो येतो की हे आणि यांची कॉम्पॅक्ट पावडर वापरली नाही, एक लिपस्टिक लावली, विषय खल्लास, मस्तपैकी मेकअप झाल्याचा आपल्याला आनंद मिळतो. तर हे सुद्धा प्रोडक्ट सगळे आपले मालिओ ब्रँड सुद्धा चायना आहे, सॉरी का माझ्या तोंडात चायनाचं नाव येतं काय माहिती, की हे सुद्धा जापनीज प्रोडक्ट्सच आहेत, कोरियन प्रोडक्ट्स आहेत. तर याच्यावर तुम्हाला सगळं माल चोख, सगळं चोख, स्कॅनर असतो, स्कॅन करायचं, खरं आहे खोटं आहे, फालतू आहे, मालिओच्या ऐवजी मारिओ लिहिलंय का, हे सगळं बघायचं की तुम्हाला कमी दरामध्ये मिळू शकतं ऑनलाईन. पण इथं जे मालिओ असतं तिथं मारिओ असतं, पण आपली ब्रँड इज ब्रँड, हाच सातारा. आणि हेच आम्हाला महाराजांनी लहानपणापासून शिकवलंय की ब्रँड इज ब्रँड म्हणून. तर सगळं ब्रँडेड मिळेल आपल्याकडं, ओरिजिनल मिळेल. करायचा असेल व्यवसाय चालू करू शकता. एकमेकावर जळण्याचं प्रमाण फक्त कमी ठेवा, म्हणजे सगळ्यांचे बिझनेस एकदम चांगले होतील. की कुणी काय करतंय, एक बिझनेस मधला मी फंडा सांगते तुम्हाला सगळ्यांना, जे कुठले आता आपली उर्मिला आहे वेगळा बिझनेस करते, सीमाताई वेगळा बिझनेस करतात, वैशू वेगळा बिझनेस करते, किंवा योगिता दांडगेताई आहेत, अजून आहेत आपल्याकडं खूप साऱ्या, सारिका आहे गायकवाड, की वेगळे बिझनेस करतात. तर सगळ्या बिझनेसमध्ये एकच तत्व ठेवा, आपल्याला काय वाटतं, आपल्या कस्टमरला काय वाटतं, काय हवं आहे याचा विचार करून बिझनेस करा. दुसरं काय करतंय, ती काय करतेय, म्हणजे आज जर सारिका लाईफस्टाईलनं जुबे ठेवले तर उद्या तुम्ही जुबे ठेवले चहाच्या दुकानामध्ये, चालतील का? आणि जरी चालवायचे असले तर तेवढी एनर्जी तुमच्यामध्ये पाहिजे की तुम्ही काही विकू शकता. तर कोणाचं बघून काही करू नका, विचारत जा आपल्या शक्तीला, आपण जिच्यावर विश्वास ठेवतो त्या शक्तीला विचारत जा की मी काय करू. आपल्या पत्रिका चेक करत जा की तुम्हाला कशात जय आहे. तुम्हाला जर मेसमध्ये जय असेल, एखाद्या मेसमध्ये तुम्हाला जय असेल आणि तुम्ही कापडाचं दुकान घालून बसलात तर ते तुमचं फ्लॉप जाणार, तुम्ही कर्जबाजारी होणार, कारण ते तुमच्या नशिबातच नाहीये. तुम्हाला जर सोन्या चांदीच्या दुकानामध्ये वर जायचं असेल आणि त्यावेळी जर तुम्ही लाकडाची वखार काढून बसलात तर ती फ्लॉपच जाणार आहे. म्हणून दुसऱ्यानं केलं म्हणून नाही, आपल्या शक्तीला, आपल्या मनाला, आपल्या कस्टमरला आपण विचारायचं
की मी हे करू का, हे चालेल का, याचा 100 वेळा विचार करायचा आणि मग पैसा गुंतवायचा. हा बिझनेसचा फंडा आहे. बिझनेसमध्ये आत्ता तुम्ही माझ्याकडनं 10,000च्या साड्या घेतल्या आहेत, तर त्या 10,000च्या साड्या खपवा आणि त्याच्यानंतर पुढच्या 5 साड्या घ्या. त्याच पैशामध्ये हा बिझनेसचा फंडा आहे. की कर्ज काढून बिझनेस करा, पण ते तेवढंच काढा जे तुम्ही फेडू शकाल आणि बिझनेसमधनंच बिझनेस वाढवा. या सगळ्याचं प्रतीक स्वतः मी आहे. की कोणी सांगणार नाही तुम्हाला की मी बिझनेस कसा करते, काय करते, पण याचं प्रतीक मी आहे. 1 रुपयापर्यंत 1 लाखापाशी कशी पोचले याचं मी स्वतः या जिद्दीनं 3 वर्षात इथपर्यंत आलेली आहे. तर हे लक्षात ठेवा. तुम्हाला जे योग्य वाटतं, तुम्हाला तुमच्या याला जे शोभतं, की तुमची गिरणी आहे पिठाची आणि तुम्ही तिथे ज्वेलरी ठेवली, खपेल का हो? नाही खपणार. मग या सगळ्याचा विचार करा. तुमची लाईन जर फॉल पिकोची शिवणाची असेल तर तुम्ही त्याच्याबरोबर साड्या ठेवू शकता. साड्याबरोबर तुम्ही तिथे ज्वेलरी ठेवू शकता, पण तिथं तुमचं कॉस्मेटिक नाही चालणार. घरगुती बिझनेस असेल तर सांगते की तिथं कॉस्मेटिक नाही चालणार. पण ज्यांचा साड्यांचा बिझनेस आहे त्यांचं कॉस्मेटिक सहज चालू शकतं, त्यांचे दागिने पण सहज चालू शकतात. पण त्यावेळी तुम्ही ब्लाऊज फॉल पिको नाही करू शकत, कारण तुमचं लक्ष जास्तीत जास्त ब्लाऊज फॉल पिकोवर जाणार आणि मग इकडं तुमचं लक्ष कमी जाणार. तुम्हाला असं वाटणार की आपणच साड्या विकल्या तर ते आपल्याकडेच फॉल पिकोला येतील आणि ब्लाऊजला येतील, त्यांना तुमचं काम वाढेल आणि ते काम वाढण्यापेक्षा तेवढं काम तुम्हाला झेपणार नाही आणि त्यामुळे सगळ्याच धंद्याचा विस्कट होईल. तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात घेत. फोन येऊ राहिले तर सॉरी. या सगळ्या गोष्टी लक्षात घेत जा. खूप साऱ्या गप्पा झाल्या आणि माझा पण मूड फ्रेश झाला, ऐकून तुमचाही झाला असेल. असं ग्राह्य धरून आजच्या गप्पा इथं संपवते. परत येते लाईव्ह घेऊन, किंवा या ज्या विषय मी तुम्हाला आज मांडले ते विषय तुम्हाला हवे आहेत का ह्याच्यासाठी येस नो करा आणि मीही कामाला सुरुवात करते, तुम्हीही कामाला सुरुवात करा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.